नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। चार चाकीवर फायरिंग करणाऱ्या आरोपीस अटक। खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील बाळासाहेब आकाराम गुजले यांच्या चार चाकीवर अज्ञात इसमाने फायरिंग केले होते। त्याबाबत गुजले यांनी विटा पोलिसात फिर्याद दाखल केली होती। दिनांक 15 मे रोजी रात्री 9:30 ते 16 मे रोजी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान लेंगरे गावच्या हद्दीत गुजले यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी फिर्यादी यांच्या मालकीची चारचाकी ब्रिझा गाडी MH01DE 1884 या वाहनावर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले होते। त्यानुसार विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा गुन्हे प्रगटीकरण पथकाला सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकातील उत्तम माळी, महेश देशमुख व अक्षय जगदाळे यांना प्रथमेश उर्फ सुंदर्या दगडू खिलारे वय 20 वर्षे, प्रथमेश उर्फ पिन्या मुकुंद शिंदे वय 24 वर्षे व अनोळखी एका आरोपीने हे कृत्य केल्याचा सुगावा लागला। त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश उर्फ सुंदर्या दगडू खिलारे वय 20 वर्षे राहणार लेंगरे हा वाळूज रोड येथे फिरत असल्याची माहिती मिळाली। तत्काळ गुन्हे प्रगटीकरण पथकाने वाळूज रोड येथे जाऊन प्रथमेश उर्फ सुंदर्या खिलारे यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन विटा पोलीस ठाण्यात आणले व त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्यात वापरलेले पिस्टल हे आरोपी प्रथमेश उर्फ पिन्या मुकुंद शिंदे याने त्याच्या नवीन घरासमोर असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये खड्ड्यामध्ये लपवून ठेवले होते। सदरचे पिस्टल हे पोलीस उपनिरीक्षक अभिजित कनसे यांनी पंचांसमक्ष जप्त केले। तसेच परागंदा असलेल्या आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित कनसे करीत आहेत। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।